प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आपण पुन्हा एकदा एकत्र आलो आहोत. देवाची कृपा आपल्या जीवनावरती आहे. हाचा नवीन सुदिन दिवस परमेश्वर आपल्या जीवनामध्ये जोडलेला आहे. पुन्हा एकदा आपण देवाच्या वचनामध्ये आपण सर्वजण एकत्र आलो आहोत. प्रियांनो, ही देवाचीच योजना आहे की आपण त्याच्या योजनेमध्ये आहोत, देवाच्या कृपेमध्ये आहोत. आज आपण वचनाकडे पाहूया. आपण आपले नेत्र परमेश्वराकडे लावूया. आपण प्रार्थने जाऊया. प्रियांनो, परमेश्वराला सहाय्य मागूया. देव बाप्पा, आम्ही तुझे आभार मानताय आजच्या वचनाबद्दल. परमेश्वर प्रभू, हे आजचे वचन तुझ्या हातामध्ये देत आहे. पवित्र आत्मा लीड आणि गाईड करा, सहाय्याने मदत करा. येशूच्या नावामध्ये ऐकणाऱ्या प्रत्येकाला आशीर्वादित करा. केल्याबद्दल धन्यवाद पित्या. इथून पुढची संपूर्ण वेळ पवित्र आत्मा लीड आणि गाईड करा. करत आहे तुम्ही तुमचे आभार मानताय येशूच्या नावामध्ये. आमीन. प्रियानो, आजचं पवित्र वचन आपल्याला काय सांगत आहे की आपण देवाची निवडलेली लोक आहोत, देवाची आवडती लोक आहोत. देवाचं प्रेम आहे आपल्यावरती. पण प्रियानो, आपलं प्रेम आहे का देवावरती? आपण ह्याचा विचार केला पाहिजे. कारण परमेश्वर आपल्यावरती खूप प्रेम करतोय, पण आपण किती त्याच्यासाठी करतोय? त्याला आपली सगळी काळजी आहे, तर आपण त्याची काळजी करतोय का? आपण त्याची योजना पूर्ण करतो का? प्रियानो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे की देवाने मनुष्याला आपल्या प्रतिरूपात असं बनवलेलं आहे. का बनवलेलं आहे? कारण की आपण त्याचे गौरव करावे. पहा की आपण आपली मुलं जन्माला घालतो तेव्हा त्या मुलांना पाहून आपण म्हणतो की माझं मूल, माझा मुलगा, माझी मुलगी पुढे मोठे होऊन माझं नाव मोठं करतील, अभिमानाने माझे मान उंच करतील, असं काहीतरी ते करतील की मला खूपच आनंद होईल, मला मान मिळेल, असं आपल्याला वाटतं. प्रियानो, तसंच परमेश्वराला देखील वाटतं की परमेश्वराने जे त्याचे निवडलेली लोक आहेत, सगळ्यांनाच प्रियानो परमेश्वराने निवडलेलं नाही, पण तुम्हाला आणि मला जर निवडलेलं आहे तर परमेश्वराच्या योजनेमध्ये आहोत आपण. आणि म्हणून जे लोक प्रियानो परमेश्वराची आहेत, जी मुलं परमेश्वराची आहेत, त्यांच्याकडे परमेश्वर अपेक्षा करतो की माझ्या मुलाने माझं ऐकावं. माझी मेंढरे माझी वाणी ऐकतील, येशू म्हणत आहे. प्रियानो, तसंच माझी मुलं माझी वाणी ऐकतील असं परमेश्वर म्हणतो. पण मग प्रियानो, आपण परमेश्वराची मुलं आहोत तर आपण परमेश्वराचं ऐकतो का? आपल्या पित्याचे आपण ऐकतो का? प्रियानो, ऐकणं हे गरजेचं आहे. आणि जर प्रियानो आपण जर समजा जे ऐकायला पाहिजे, जे करायला पाहिजे ते आपण करत नाही आणि जे नाही करायला पाहिजे ते जर करतो, तर प्रियानो आपल्याला परमेश्वराचा आशीर्वाद मिळणं म्हणजे शक्य नाही आहे. आणि म्हणूनच प्रियानो, कितीतरी विश्वासणारे लोक असे आहेत की आज ते विश्वासामध्ये आहेत, प्रार्थनेमध्ये आहेत, तरी देखील आशीर्वादापासून लांब आहेत. कारण का? कारण की परमेश्वराची योजना त्यांना माहीत असून, जे करायचं आहे त्यांना माहीत असून ते करत नसता, ते देवाच्या वचनापासून लांब गेलेले आहेत. प्रियानो, आणि म्हणून देवाच्या आशीर्वादाला ते पारखे झालेले आहेत. प्रियानो, आपण असे न करता आपण देवाची इच्छा काय आपल्या जीवनामध्ये हे आपण पाहूया. आपण थोडं वचनाकडे पाहूया. पहिलं शमूएल आणि पहिला 15वा अध्याय आणि 23व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे. पहा 22व्या वचनामध्ये, तेव्हा शमूएल म्हणाला, परमेश्वराचा शब्द पाळल्याने जसा त्याला संतोष होतो तसा होमाने व यज्ञाने होतो काय? पहा, यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे, एडक्याच्या वफेपेक्षा परमेश्वराचे वचन ऐकणे बरे. प्रियानो, वाचले वचन आपल्यासाठी आशीर्वादित हो. इथं वचनात स्पष्ट सांगितलेलं आहे प्रियानो की महत्त्वाची गोष्ट म्हणजे परमेश्वर काय म्हणतोय की परमेश्वराला आज्ञा पालन करणारी मुलं आवडतात. जे परमेश्वराच्या आज्ञा ऐकत नाहीत, देवाचं वचन ऐकत नाहीत, देवाची इच्छा काय आहे ते ऐकत नाहीत, देवाचं म्हणणं काय आहे आपल्यासाठी हे समजून घेत नाहीत प्रियानो, तर ते काहीच नाही. कितीतरी असे आहेत विश्वासणारे प्रियानो की पहा की त्यांना असं वाटतं काय की मी मोठ्या मोठ्या देणग्या दिल्या तर मी परमेश्वराची कृपा मिळवेन आणि मग मला देवाची कृपा प्राप्त होईल. किंवा कितीतरी लोकांना असं वाटतं काय की आम्ही जेवणावळ घालू, आम्ही मोठ्या मोठ्या गोष्टी करू, मग परमेश्वराची कृपा आपल्याला मिळेल, आपल्याला आशीर्वाद मिळेल. पण प्रियानो, तसं नाही आहे. परमेश्वराचं वचन, देवाची इच्छा आहे की पहिल्या आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपण परमेश्वराचं बसून परमेश्वराच्या चरणाजवळ वचन ऐकलं पाहिजे, वचन बोललं पाहिजे. प्रियानो, पुढं आपण वचनामध्ये पाहूया की इथं जे म्हटलेलं आहे की होमानी व यज्ञानी परमेश्वराला आनंद होतो काय? नाही. होम आणि यज्ञ करण्याने परमेश्वराला आनंद होत नाही. किंवा आपण भरपूर बळी अर्पण केले, रक्त सांडले तर परमेश्वराला आपण आनंदी करू असं पण नाही आहे प्रियानो. तर परमेश्वराला आपण आनंद फक्त एकाच गोष्टीने करून देऊ शकतो, आणि तो म्हणजे की आपण परमेश्वराच्या चरणाजवळ बसून त्याचं वचन ऐकून घेणं, त्याची इच्छा काय आहे आपल्या जीवनाबद्दल हे समजून घेणं. हेच परमेश्वराची इच्छा आहे प्रियानो, आणि हेच परमेश्वराचा आनंद आहे की आपण त्याची इच्छा ऐकून त्याच्या वचनाप्रमाणे करून आपण त्याचं गौरव करावं. हीच परमेश्वराची योजना आपल्या जीवनासाठी प्रियानो. आणि पहा की आता आपण वचनामध्ये पाहत असताना लूका वर्तमान आणि पहा 10वा अध्याय आणि 38 ते 42 वचन. थोडक्यात आपण जाणार आहे वचनामध्ये प्रियानो. इथं वचन वाचते मी. पहा,
की इथं म्हटलेलं आहे की मग ते पुढे जात असताना तो एका गावात आला, तेव्हा मार्था नावाच्या एका स्त्रीने त्याचे आपल्या घरी स्वागत केले. तिला मरिया नावाची एक बहीण होती. तीही प्रभूच्या चरणाजवळ बसून त्याचे भाषण ऐकू राहिली. तेव्हा मार्थेला फार फार काम पडल्यामुळे तिची तारांबळ उडाली आणि ती पुढे येऊन म्हणाली की प्रभूजी, माझ्या बहिणीने माझ्या एकटीवर कामाचा भार टाकला आहे, याची आपल्याला पर्वा नाही काय? मला सहाय्य करावयास तिला सांगा. प्रभूने तिला उत्तर दिले, मार्थे मार्थे, तू पुष्कळ गोष्टींविषयी काळजी व दगदग करतेस, परंतु थोडक्याच गोष्टीचे किंबहुना एकाच गोष्टीचे अगत्य आहे. मरियेने चांगला वाटा निवडून घेतला आहे आणि तो तुझ्यापासून काढून घेतला जाणार नाही. वचन परमेश्वराचे देव बापा आशीर्वादित करो. इथं वचनात स्पष्टपणे म्हटलेलं आहे पहा की मार्था आणि मरिया ह्या दोन बहिणी आहेत आणि त्या एका गावामध्ये राहत आहेत. आणि येशू आपला प्रभू जो आहे तो त्या गावापासून, त्यांच्या घरापासून जात असताना मार्थेला असं वाटले की एवढा मोठा राजांचा राजा तो आहे, तर आपण त्याला आपल्या घरीमध्ये बोलावं आणि त्याला बोलवून त्याचं आपण स्वागत करावं आणि त्याला जेव खाऊ घालावं, असं तिला वाटलेलं आहे. चांगली गोष्ट आहे प्रियानो. आणि तिनं त्या पद्धतीनं प्रभूचं स्वागत केलेलं आहे. प्रभू बरोबर अनेक लोक आलेले आहेत, ते सर्व बसलेले आहेत. प्रभू वचन सांगत आहे प्रियानो. आणि मार्थेला असं वाटतं की प्रभू आपल्या घरी आलेला आहे. पहा की परमेश्वराचा पुत्र आपल्या घरीमध्ये आलेला आहे आणि आपण त्याच्या आगते स्वागत करायला पाहिजे, म्हणून तिनं जेवण करावंच घातलेलं आहे. ती धगधग करत आहे, धावपळ करत आहे, सगळं व्हायला पाहिजे म्हणून तिची धावपळ चाललेली आहे. पण तिला एक बहीण पण आहे मरिया नावाची. पण ती काय करत आहे की तिनं विचार केलेला आहे की प्रभू कशासाठी आलेला आहे. प्रभू जो आलेला आहे तो पित्याचं वचन सांगत आहे, आपल्याला सार्वकालीन जीवनाचं रहस्य सांगत आहे. जीवनाचं रहस्य तो देत आहे, आपल्याला जीवनाचं पाणी आपल्याला देत आहे ना, आपण ते घेणं गरजेचं आहे. त्यासाठी आपला प्रभू फिरत आहे, लोकांना सत्य समजावे आणि त्यांना बंधनातून मुक्त करावे म्हणून प्रभू फिरत आहे. आणि म्हणून जर प्रभू माझ्या घरात आलेला आहे तर मला त्याच्या चरणाजवळ बसून त्याचं वचन ऐकणं हे गरजेचं आहे. आणि पहा की मरियेला ह्या गोष्टीचं भानच राहिलं नाही की आपल्या घरामध्ये प्रभू आलेला असताना आपण काय करायला पाहिजे. आणि तिनं काय केले की कामं वगैरे न करता तिनं बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवलेल्या आहेत आणि प्रभूच्या चरणाजवळ बसून प्रभूचं वचन ती ऐकत आहे. बायबल सांगते काय की प्रभू वचन सांगत आहे आणि मरिया जी आहे ती वचन ऐकत आहे. प्रियानो, अतिशय उत्तम अशी गोष्ट आहे. कारण पहा की जेव्हा प्रभूचे आई आणि भावंड जेव्हा प्रभूला भेटायला आली तेव्हा शिष्य लोक देखील सांगत होती की पहा तुमचे आई तुमचे भावंड आले. तेव्हा प्रभू त्याला काय म्हणाले की कोण माझे आई आणि कोण माझी भावंड? जे माझे वचन ऐकतात ते माझ्या इच्छेप्रमाणे करतात तेच माझे भावंड आहेत आणि तेच माझे आई वडील आहेत. प्रियानो, सांगण्याचं तात्पर्य म्हणजे की परमेश्वराला जे वचन ऐकण्यामुळं आणि वचनाचं पालन करण्यामुळं जो आनंद होतो तो दुसऱ्या कुठल्याही गोष्टीमध्ये होत नाही. परमेश्वराला जेवणाचा अभाव आहे किंवा त्याला पाणी मिळत नाही किंवा त्याला जेवण मिळत नाही किंवा त्याला ऐशो आराम मिळत नाही किंवा असं काही आहे असं नव्हे. त्यासाठी तो आला इथं जगामध्ये असं नाही प्रियानो. तो तुमच्या आमच्या पापाचे प्रायश्चित स्वतःवर त्यानं घेतलेलं आहे. ते आपल्याला सोडवण्यासाठी म्हणून तो आलेला आहे. आणि जर प्रियानो ती जी वेळ आहे त्या वेळेमध्ये जर आपण आपला पश्चाताप करत आहे आणि परमेश्वराच्या चरणाजवळ जात आहे तर प्रियानो तारण तुमचं आणि माझं आहे. आणि म्हणूनच प्रियानो आपण परमेश्वराच्या चरणाजवळ गेलेला असताना प्रियानो इथं वचन सांगते काय की पहा की मार्थेनं ही गोष्ट पाहिलेली आहे की मरिया एकटी बसलेली आहे आणि मला सगळ्या माझ्यावर सगळ्या कामाचा भार आलेला आहे. आणि त्यामुळे पहा की ती प्रभूजवळ गेलेली आहे आणि म्हणालेली की प्रभू मी बघा किती काम करायला लागले, माझ्यावर सगळ्या कामाचा लोड पडला आहे आणि ही बहीण निवांत बसली तुमचं ऐकत, तिला सांगा जरा मला मदत करायला. तेव्हा पहा की प्रभू तिला म्हणत आहे की पुष्कळ गोष्टींची अगत्य नाही आहे किंवा एकाच गोष्टीचं अगत्य आहे आणि तिनं निवडलेलं आहे ते. तिला स्पष्टपणे प्रभू म्हणालेला आहे, वचनात असं स्पष्ट सांगितलेलं आहे की तू फार काळजी आणि खूप दगदग करतेस. प्रियानो, काळजी आणि दगदग आणि चिंता हे जे काय आहे ते प्रियानो सैतानाकडून आहे. विश्वासणारी लोक देखील पहा की ते देखील सैतानाच्या अटॅकमध्ये येतात. कारण की सैतान कुणीकडे ना कुणीकडे तर आपल्याला खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करतो. कधी कधी आपल्याला काळजीत पाडतो, चिंतेमध्ये पाडतो, दगदगीमध्ये आपल्याला काहीतरी अचीव करायचं असते, आपल्याला काहीतरी मिळवायचं असते म्हणून आपण धावपळ करतो. पण प्रियानो
एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपल्याला जे करायचं आहे तेच केलं पाहिजे, कारण आपण आपल्यावरती प्रथम देवाचा हक्क आहे, आपण देवाची मुलं आहोत, आपण प्रथम स्थान देवाला दिलं पाहिजे आणि मगच सर्व गोष्टी केल्या पाहिजेत. कारण वचनात सांगितलेलं आहे 16वा अध्याय नीतिसूत्रे आणि 3ऱ्या वचनामध्ये की तो आपले सर्व कार्य परमेश्वर असो म्हणजे तुझे सर्व बेस्थितीत जातील. जर तुम्हाला आणि मला जर वाटत असेल की आपलं जीवन हे आशीर्वादित व्हावं आणि ध्येयपूर्ण असताना आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचावं असं जर वाटत असेल प्रिया, तर प्रथम स्थान आपण परमेश्वराला दिलं पाहिजे, कारण देवाची इच्छा आपल्यासाठी तीच आहे. म्हणून येशू तिला म्हणालेला आहे की तू फार चिंता आणि दगदग करतेस, खूप काळजी करतेस, ह्या गोष्टीचं अगत्य नाही. मी इथं आलोय कशासाठी? मी पित्याचं वचन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आलेलं आहे, त्याचं तारण तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आलेलं आहे. आणि हे जे वाहतं पाणी आहे, ह्या वाहत्या पाण्यामध्ये तुम्हीही ते जीवनी पाणी घेतलं पाहिजे, हेच प्रभू तिला सांगायचा प्रयत्न करतोय. आणि मरियेने ही गोष्ट ओळखलेली आहे आणि म्हणूनच पहा की ती माझ्या चरणाजवळ बसून पित्याचं वचन ऐकत आहे. प्रियानो, आज असे कितीतरी लोक असे आहेत की पहा की इथं असे कितीतरी लोक आहेत की ती परमेश्वराचे वचन ऐकतात पण त्याप्रमाणे करत नाहीत. प्रियानो, आपण चिंताने काळजी न करता परमेश्वराच्या वचनाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि मत्तेयाचं पुस्तक आणि 6वा अध्याय 31 आणि 33 वचनामध्ये म्हटलेलं आहे प्रियानो की पहा की मत्तेयाचं पुस्तक असे चिंता करत बसू नका, तर तुम्हाला ह्या सर्व गोष्टींची गरज आहे ही तुमच्या पित्याला माहीत आहे. तर पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यात झटा, त्याच्याबरोबर ह्याही गोष्टी तुम्हाला मिळतील. सांगण्याचं तात्पर्य म्हणजे काय की आपल्याला कुठल्या गोष्टी पाहिजेत? नीतिमत्व, त्याचे राज्य. प्रियानो, राज्य परमेश्वराचं नीतिमत्वाशिवाय मिळणार नाही. आणि मग नीतिमत्व कशाने मिळणार आहे? नीतिमत्व प्रियानो असं कशाला आपल्याला म्हणजे कशा पद्धतीने आपल्याला नीतिमत्व मिळणार आहे? कितीतरी लोक असं करतात की मी खूप उपवास करेन. काही लोक उपवास करून आपल्या शरीराला त्रास देऊन त्याचं पूर्णपणे अशक्त करून ते त्रास करून हे करतात. काही लोक उपवास करत असताना अणवणी चालतात, चप्पल घालत नाहीत, बूट घालत नाहीत आणि असं करतात की म्हणजे त्याला असं वाटतं का की मी देवाला प्रसन्न करेन. किंवा काही लोक असे करतात काय की खूप दान देऊन देणग्या देऊन असं त्यांना वाटतं काय की आम्ही देवाला खुश करू. किंवा कोणी मोठ्या जेवणावळे करतात, किंवा कोणी शिक्षण, मी मोठ्या पदव्या किंवा पारितोषिक घेऊन मी देवाला खुश करीन. किंवा कुणाला असं वाटतं का की मी उंची पोशाख घालून आणि मोठ्या गोष्टी करून मी परमेश्वराचं म्हणजे नीतिमत्व मिळवीन. पण नाही मिळू शकत प्रियानो. किंवा अशी सुद्धा लोक आहेत की मी खूप प्रेम करेन, मी खूप प्रीती करेन, किंवा मी खूप लोकांवर दया करेन आणि मग मी देवाचं नीतिमत्व मिळेन, तरी सुद्धा ते होणार नाही. कारण की मी पाप करेन आणि इकडे दया करेन तर त्याचा काहीच अर्थ नाही प्रियानो. तर पहा की जगामध्ये असं कुठलीही गोष्ट नाही किंवा पैसे देऊन ही नीतिमत्व विकत घेता येत नाही. आणि हे नीतिमत्व आपल्याला कसं मिळू शकतं? तर ते फक्त आणि फक्त परमेश्वरावरती विश्वास ठेवल्यानेच मिळू शकतं. कारण की वचन स्पष्ट सांगते पहा की रोम 3रा अध्याय आणि 22व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की देवाचे नीतिमत्व तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारेच विश्वास ठेवणाऱ्यांसाठी ते उपलब्ध आहे, त्यात भेदभाव नाही. मग तो कुठल्याही जातीचा धर्माचा असो, पण तो जर येशूकडे येत आहे, येशूवर विश्वास ठेवत आहे, तरच त्याचं तारण होत आहे, तरच त्याला नीतिमत्व हे प्राप्त होत आहे प्रियानो. येशूशिवाय जगात कुठेही नीतिमत्व मिळणार नाही. येशूशिवाय आपण नीतिमान होऊ शकत नाही. त्याच्या रक्ताखाली आपण आल्यामुळे प्रियानो आपण शुद्ध आणि पवित्र होत आहोत. मग पहा की हे नीतिमत्व मिळवण्यासाठी मी काय करायला पाहिजे? तर नीतिमत्व मिळवण्यासाठी रोम 10:10 प्रमाणे जो अंतकरणात विश्वास ठेवतो, मुखाने कबूल करतो, त्याचे तारण होते. जो अंतकरणात विश्वास ठेवतो व मुखाने कबूल करतो त्याचे तारण होते म्हटले प्रियानो. मग पहा की आपण जर मुखाने कबूल करतोय, अंतकरणात विश्वास ठेवतो की हा येशू तू माझा प्रभू आहेस आणि हा तू माझा उद्धार करता आहेस, हा मी विश्वास ठेवतोय, माझ्या सर्व गोष्टी तू हँडल करण्यासाठी समर्थ आहेस, हा जर आपण विश्वास ठेवतोय प्रियानो, तर आपण नीतिमान ठरतोय. कारण आपल्यासाठी म्हणून त्या वंदस्तंभावरती त्यानं प्राण दिलेले आहेत, आपले सर्व दुःख सहन केलेले आहे. म्हणून प्रियानो, आपण आता आपल्याला कितीही त्रास देऊन आपण कितीही नीतिमत्व मिळवण्याचा प्रयत्न केला तर तो येशूचा अपमान होईल. कारण की येशूनं आपल्याला जे सहन करावं लागेल ते अगोदरच सहन केलेलं आहे आणि आपल्याला त्या सर्वातून मुक्त करून आपल्याला जीवनाच्या मार्गामध्ये आणि स्वर्गामध्ये अगोदरच बसवलेलं आहे प्रियानो. आणि ही इतकी देवाची कृपा आहे. म्हणून प्रियानो, जे तारण आपल्याला विश्वासाच्या द्वारे मिळालेलं आहे ते आपण टिकवून ठेवलं पाहिजे प्रियानो. आणि मग हे टिकवून कसं ठेवायचं
तर ते प्रभूच्या चरणाजवळ बसूनच प्रियानो. देवाचं वचन ऐकणं आणि देवाचं वचन ऐकून त्याचा अंगीकार करणं हेच आपल्याला आपल्या हातामध्ये आहे. आणि म्हणूनच आपल्या पूर्ण अंतकरणाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने तो आपला देव परमेश्वर याच्यावर प्रीती कर असं म्हटलेलं आहे. म्हणजेच काय प्रियानो, की वचन ऐकावे परमेश्वराच्या चरणाजवळ बसून, परमेश्वराचे वचन वाचावे, परमेश्वराचे वचन बोलावे, परमेश्वराचे वचन लिहावे, परमेश्वराचे वचन अंगीकारावे, परमेश्वराचे वचन धरून राहणे, टिकून ठेवणे, आपण त्याच्यामध्ये टिकून राहणे, परमेश्वराचे वचन धरून राहणे. प्रियानो, जर समजा एखाद्या नावेमध्ये आपण प्रवास करत असताना तर आपण कशाला ना कशाला तर पकडतो, कारण ती नाव हेलकावे खात असते, मग आपण पडू नये म्हणून कशाला तर धरून राहतो. तसं आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये आपण परमेश्वराचं वचन घट्ट पकडून राहिलं पाहिजे. जर आपण ते घट्ट पकडून राहतो तर प्रियानो आपण देवाला धरून राहतोय. प्रियानो, दानाला धरून राहतोय, आपण जीवनाला धरून राहतोय. काही केल्या मी परमेश्वराचं वचन सोडणार नाही. परमेश्वराचं वचन धरणं म्हणजे मी परमेश्वरावरती असलेला माझा विश्वास कधी सोडणार नाही, याचा अर्थ असा होतोय प्रियानो. आणि ह्या वचनामध्ये, त्या विश्वासामध्ये आपल्याला प्रभू येऊपर्यंत टिकून राहायचं आहे. आणि म्हणून नीतिसूत्र 16 आणि 20 मध्ये असं म्हटलेलं आहे की जो वचनाकडे लक्ष पुरवतो त्याचे कल्याण होते. वचन म्हणते काय, की जो वचनाकडे लक्ष पुरवतो त्याचे कल्याण होते आणि जो परमेश्वरावर भाव ठेवतो तो धन्य असं म्हटलेलं आहे. आपल्याला जगाच्या भौतिक गोष्टींवरती भाव न ठेवता प्रियानो, आपल्याला भाव ठेवायचा आहे तो फक्त आणि फक्त परमेश्वरावरती भाव ठेवायचा आहे आणि वचनाकडे फक्त आपल्याला लक्ष द्यायचं आहे. परमेश्वराचं वचन म्हणजे परमेश्वराचं मन आहे. परमेश्वराचं वचन म्हणजे परमेश्वराची इच्छा आहे, जी माझ्यासाठी आहे आणि ते मला पूर्ण करायची आहे. जी माझ्यासाठी उत्तम अशी योजना आहे ती माझ्या जीवनामध्ये मला पूर्ण करायची आहे. प्रियानो, ही योजना आपण आपल्या जीवनामध्ये अंगीकारली पाहिजे. ती आपल्या जीवनामध्ये येण्यासाठी म्हणून परमेश्वराचं वचन आपल्या जीवनामध्ये येणं हे गरजेचं आहे. म्हणूनच असं वचनात म्हटलेलं आहे की परमेश्वराला आज्ञा पालन करण्यामुळे जो आनंद होतो तो इतर दुसऱ्या कुठल्याही गोष्टीमुळे आनंद होत नाही. आणि मग परमेश्वराचा आनंद जो आहे तो आपल्या जीवनामध्ये देखील यावा असं जर आपल्याला वाटत असेल आणि देवाची योजना आपल्या जीवनामध्ये यावी अशी वाटत असेल तर आपण परमेश्वराचं वचन ऐकावं आणि परमेश्वराचं वचन वाचावं, बोलावं, धरून राहावं, जेणेकरून परमेश्वराची योजना आपल्या जीवनामध्ये पूर्ण व्हावी. जसं की पहा, की जसं आपण एक उदाहरणार्थ की एखाद्या डॉक्टरकडे जातो, काहीतरी दुखत असतं, एखादा पेशंट त्रास होत असतो आणि तो डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर त्याला पहा की औषध देतात. त्यामुळे ते औषध घेण्यामुळे काय होतं की जे इन्फेक्शन असतं शरीरामधलं ते नाहीसं होतं त्या औषधामुळे. तसंच जेव्हा आपण परमेश्वराचं वचन ऐकत असतो तेव्हा प्रियानो आपण आतून शुद्ध होतो. जसं की आपण आंघोळ केल्यानंतर साबण वापरतो आणि ते साबणाच्या द्वारे आपलं शरीर शुद्ध होतं, तसं परमेश्वराचं वचन आतमध्ये घेतल्यामुळं आपलं अंतःकरण शुद्ध होतं आणि पवित्र होतं, जे देवासाठी योग्य असं आहे. कारण शुद्धतेमध्ये, पवित्रतेमध्ये परमेश्वर आहे प्रियानो. अशुद्ध ठिकाणी नाही तर पवित्र ठिकाणी परमेश्वर आहे. आणि म्हणूनच परमेश्वर म्हणतो की तुमचं शरीर म्हणजे माझं मंदिर आहे आणि तुमचं हृदय म्हणजे माझं बसण्याचं ठिकाण आहे. पहिले पेत्र आणि पहिला अध्याय 16 वचनामध्ये काय, की तुम्ही पवित्र असा कारण मी पवित्र आहे. आणि त्यासाठी आपण पवित्र असायला पाहिजे, म्हणून आपल्याला परमेश्वराचं वचन आणि त्या वचनात टिकून राहणं हे गरजेचं आहे प्रियानो. आणि म्हणूनच पहा की मार्थेला येशू सांगतो की पुष्कळ गोष्टींचं अगत्य नाही तर फक्त एकाच गोष्टीचं अगत्य आहे. ज्यासाठी मी इथं आलेलो आहे तेच फक्त तू घेतलीस तर बाकीचं सगळं काय मिळालं मला. जे मरियेनं घेतलेलं आहे ते मरियेनं उत्तम वाटा निवडलेला आहे आणि तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही. प्रियानो, तुम्ही आणि आम्ही सुद्धा परमेश्वराचं वचन आणि त्याची आज्ञा पालन ही एकच गोष्ट आपण निवडावी, जेणेकरून आपण त्याचा उत्तम असा मार्ग आपण निवडतोय प्रियानो. त्याचं सार्वकालीन जीवन, त्याचा आशीर्वादाचा आपण पात्र ठरतोय प्रियानो. आज्ञा पालन करणारी परमेश्वराला जो आनंद होतो प्रियानो, तो बाकीच्या कुठल्याही गोष्टीने परमेश्वराला आनंद होत नाही. आणि तसंच म्हणायला गेलं तर पहा, जेव्हा अब्राहमाने जेव्हा परमेश्वराचं वचन ऐकल्याबरोबर त्यानं आज्ञापालन केलं तर तो आपल्या प्रतिफळाला मुकला नाही प्रियानो, तर त्याला आशीर्वाद प्राप्त झाला. शमूवेलानं पहा की लहानपणी तहान मूल असल्यासारखा तो छोटासा शमूवेल जेव्हा मंदिरामध्ये त्याला सोडून गेलेत तेव्हा पहा की त्यानं फक्त आणि फक्त ऐकलं, ते फक्त परमेश्वराचं वचन ऐकलं आणि त्यानं परमेश्वराचं वचन ऐकलं म्हणूनच पहा त्यानं आज्ञापालन केली आणि आज्ञापालन केल्यामुळं परमेश्वराचा आशीर्वाद त्याला मिळाला. पेत्राने परमेश्वराचं वचन ऐकलं, येशूचं वचन ऐकलं आणि त्यानं आज्ञापालन केली.
तर आज आपण गौरवाने त्याचं नाव घेतो. पवित्र शास्त्रामध्ये तो आहे. पौलाने पहा की परमेश्वराचं वचन ऐकलं, येशूचं वचन ऐकलं आणि त्याचं जीवन बदलून गेलं. प्रियानो, आज गौरवाने आपण त्याचं नाव घेतो. आज आपण देखील आपल्या देखील जीवनामध्ये हे पवित्र शास्त्र आहे प्रियानो, हे व्यर्थ असं समजू द्यायचं नाही. तर रोज आणि रोज ते परमेश्वराचं वचन आपल्या जीवनासाठी घ्यायचं, कारण हे वचन आपल्याला जीवन देणार आहे, ताकद देणार आहे, सामर्थ्य देणार आहे. परमेश्वराच्या वचनाच्या द्वारे आज मेलेले देखील उठवले जातात, रोग बरे होतात प्रियानो, आजार बरे होतात, शैतान पळून जातोय प्रियानो. देवाची कृपा आपल्याला मिळते, जीवनामध्ये शक्ती मिळते, सामर्थ्य मिळते. पहा की मी इथे आशीर्वादित होऊन मी चिरकाल राहीन परमेश्वरासोबत, असा दावीद म्हणतोय. पहा की ह्यांनी आज्ञापालन केलेले आहेत, वचन ऐकलेलं आहे आणि आज्ञापालन केले आहेत. आज आपल्याला देखील तेच करायचं आहे. आपल्याला देखील परमेश्वराचं वचन ऐकायचं आहे, ते वचन धरून राहायचं आहे. त्यातच परमेश्वराला आनंद आहे आणि त्यामध्येच आपलं आशीर्वाद दडलेला आहे प्रियानो. आणि जेव्हा प्रियानो आपण परमेश्वराचे आज्ञापालन करतोय, तेव्हा आपण आशीर्वाद परमेश्वराचे पाहतच राहतो. देव बाप्पा आपल्यासाठी हे वचन आशीर्वादाचं केलेलं आहे. आपण परमेश्वराच्या वचनाचं मनन करता असताना ज्यांनी ज्यांनी हे वचन ऐकलेले आहे त्या सर्वांना परमेश्वर आशीर्वादित करो. आपण 2 मिनिटाची प्रार्थना करूया प्रियानो. जर तुमच्या काही गरजा असतील तर त्यासाठी तुम्ही अंतःकरणापासून प्रार्थना करा प्रभूकडं. प्रभू तुम्हाला सहाय्य केल. पित्या, आम्ही तुझे आभार मानते आजच्या वचनासाठी प्रभू. तुझे उपकार मानत आहे. आजचं वचन ज्याने ज्याने ऐकलेलं आहे प्रभू, ते वचन त्यांच्यामध्ये कार्य करू दे. 30 पट, 60 पट, 100 पट फळ मिळू दे प्रभू. आज ज्या भाऊ बहिणींना कशाची गरज असेल तर त्यांची गरज पूर्ण कर. जे आजारी असतील त्यांना आरोग्य दे. पित्या, प्रार्थना करत आहे बापा, आमच्या रोपे चॅनेलला आशीर्वादित कर प्रभू. आमच्या बंधूंना त्यांचा वापर अधिक बलवान रीतीने करून घे प्रभू. आणि तुझी कृपा, तुझा अनुग्रह सर्व चॅनेलवरती असू दे प्रभू. ऐकणाऱ्या प्रत्येकाला तू आशीर्वादित केलंस. तुझा आभार मानता. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावात मागत आहे म्हणून ऐक पित्या. आमेन. आमेन.